रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 भज प्यारे बोलो जय जय श्री धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले किती एक विठ्ठल 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 धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धाळिले कितीक योऽन्त प्रवेशम वाचम विमां प्रसुताम संजीव किल शक्तिधर स्वधामनाम अन्यांश सहस्रचरण श्रवणत्वगादिं प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनीतपानी मण्डलं मण्डनाना तरुण तुलसीमाला कंदरं गंजनेत्रं सदैव वलहासं श्रीविठ्ठलं
धर्मरक्षाभया अवतारणीसी आपुल्या पाळीसी भक्तजना अंबरक्षेसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धारिले कित्येक प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग सकल गुण गंभीर संसार रणवीर हाती हरिनाम तीर निकृत कलिकाल शिर असलेले अहो ज्यांचं होतं फुटकं ताट ज्यांच्या घरात होता फुटका माठ तरी शेवटी धरली वैकुंठाची वाट असे माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा नेमका तो भगवान परमात्मा अवताराला कशा करता येतो याचं विस्तृत चिंतन सांगणारांचा अभंग विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात तो भगवान परमात्मा नेमका अवताराला कशा करता येतो कारण धर्मावरती अधर्म वाढले की त्या भगवान परमात्म्याला अवतार घ्यायला लागतो आणि अवताराला आल्याच नंतर तो भगवान परमात्मा ना आपल्या सारख्या भक्तांचं संरक्षण करतो धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना तुकोबारायांना आपण प्रश्न विचारूया काय का हो तुकोबाराय त्या भगवान परमात्म्याने एवढे जन्म सोसले एवढं दृष्ट निर्धारण केलं कोणासाठी माता कोणासाठी केलं आंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धारिले कित्येक तुकोबाराय म्हणतात अरे भगवान परमात्मा तू आमच्यासाठी एवढे जन्म सोसले एवढं दृष्ट निर्धारण केलं तुला काय म्हणू धन्य म्हणू दया म्हणू की सिंधू म्हणू तुकोबाराय तेव्हा म्हणतात धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करे तुकोबाराय म्हणतात अरे भगवान परमात्मा तुझं वर्णन माझ्यासारखा पामर काय करणार आहे अहो एवढे मोठे जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्मा म्हणतात तुझं वर्णन माझ्यासारखा पामर काय करणार आहे तुकोबाराय तेव्हा म्हणतात तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्धारिले कित्येक हा झाला अभंगाचा थोडक्यात सरळ सरळ भावार्थ विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सेवा किम निमित्ताने चालू आहे आणि कशा निमित्ताने चालू आहे सर्वजणांना स्रोतच आहे तो भगवान परमात्मा प्रभू श्री रामचंद्र यांना अवताराला आणण्यासाठी आपल्या केडगाव सारख्या पवित्र भूमीमध्ये जिथे संतांचे चरण स्पर्श झाले संत कोण आमचे चौरकीनाथ महाराजांसारखे त्यांचे चरण स्पर्श झाले असे गाव म्हणजे केडगाव केडगाव सारख्या गावामध्ये डुमळीचा माळा येथे भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत आणि आजच्या या गावामध्ये म्हणजे माझ्या जन्मभूमीमध्ये मला पहिल्यांदाच कीर्तन करण्याची संधी गावकऱ्यांनी मिळवून दिली म्हणून मी मनापासून आभार मानतो ज्यांच्यामुळे मी या नारदाच्या गादीवरती उभा राहून तुम्हाला कीर्तन सांगतोय ते म्हणजे आमचे अविनाश महाराज लेकुळे माऊली महाराज मस्के यांच्या चरणावरती दंडवत घालून कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल आजचं कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याला आपल्याला अवताराला भगवान परमात्म्याला अवताराला आणायचंय म्हणजे त्या देवाला अवताराला आणायचंय या मृत्यू लोकांमध्ये 3 वर्ग पडतात किती 3 वर्ग पडतात देवाचा मानवाचा आणि संतांचा किती वर्ग पडतात मायबाप 3 वर्ग पडतात देवाच्या वर्गामध्ये त्या भगवान परमात्म्याला आधी आपल्याला अवताराला आणायला लागतं आणि अवताराला आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याला इथं ठेवावं लागतं आणि ठेवल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्याला सुखरूप पाठवावं लागतं हा झाला देवाचा अवतार दुसरा वर्ग कोणाचा तर मानवाचा आपल्यासारख्या साध्या माणसाचा वर्ग त्या माणसाला या मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं काय करावं लागतं मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं आल्याच्या नंतर किती जरी कटाळा आला जीवनाचा राहावंच लागतंय आणि राहिल्याच्या नंतर त्याला जावंच लागतं कोण राहिले का आजपर्यंत होय राहिले का आजपर्यंत तुमच्या समोर कोण जावंच लागतंय माणसाला तसं संतांचं नाहीये संत या मृत्यू लोकांमध्ये येतच असतात संत या मृत्यू लोकांमध्ये आल्याच्या नंतर राहतच असतात आणि राहिल्याच्या नंतर त्यांचं संत या
या जीवनामधून जात असतात. या 3 वर्गापैकी एका वर्गाकडे आपल्याला पाहायचंय, तो वर्ग म्हणजे देवाचा. म्हणजेच त्या भगवान परमात्म्याला आपल्याला आपल्या केडगाव मध्ये अवताराला आणायचंय. विठ्ठल पहा ना, माझा तो भगवान परमात्मा काय चांगल्या दिवशी जन्माला आलाय. 5 पर्व काळांपैकी एक पर्व काळ आहे आपला आजचा. कोणता? रामनवमी. कोणते 5 पर्व काळ? नरसिंह जयंती, वामन जयंती, रामनवमी, जन्माष्टमी आणि उत्तम महाशिवरात्री. या 5 पर्व काळांपैकी एक पर्व काळ म्हणजे आजचा कोणता? रामनवमी. कितवा पर्व काळ? 3रा पर्व काळ. आणि आजच्या दिवशी त्या भगवान परमात्म्याला आपल्याला अवताराला आणायचंय. संत म्हणतात की तो भगवान परमात्मा आमच्याकरिता अवतारायला होतो. कोणासाठी? आमच्याकरिता अवताराला येतो. आणि आल्याच्या नंतर तो भगवान परमात्मा आहे ना, दृष्टांचं निर्धारण करतो. संत म्हणतात की तो भगवान परमात्मा फक्त आमच्याकरिता अवतार येतो. हे पटवून देण्यासाठी तुम्हाला छोट्याशा दृष्टांतामधून समजून देतो. आता कसं झालंय, वारकरी संप्रदायामध्ये एखादा छोटा जरी शब्द पटवून सांगायचा म्हणला ना, 2 आणि 3 दृष्टांत सांगायला लागतात. खरंय का नाही? करायला सांगते. त्याच्याकरिता तुम्हाला थोडक्यात छोट्याशा दृष्टांतामधून पटवून देतो, कारण वेळ बी कमी राहिलाय आपल्याकडे आणि चिंतन बी जास्त करायचंय. एक गाव होतं, आपल्यासारखं केडगाव गाव होतं ना. आपल्या गावामध्ये, त्या गावामध्ये 2 मित्र राहत होते. खूप जीवाला जीव देणारे करण आणि अर्जुन. अख्खं गाव त्यांना करण आणि अर्जुन नावाच्या जोडीने ओळखायचं. करण अर्जुन दिसले की, करण एक दिवस एकटा दिसला की म्हणायचे अर्जुन कुठे गेला, आणि अर्जुन एकटा दिसला की करण कुठे गेला. दोघांना विचारायचं. खूप जोडी, कट्टर मित्र, लय जवळचे मित्र, जीवाला जीव देणार. वर्गात सुद्धा एक बेंच सोडून बसणारच नाही असे मित्र. पण करणची घरची गरीब परिस्थिती असल्यामुळं करण आपला भोळा बाबडा आणि अर्जुन गावच्या सावकाराचा मुलगा. 100 एकर क्षेत्र त्याच्या पप्पांकडे. किती? 100. आहे का आजकाल कोणाकडे एवढं? नाही ना. 100 एकर क्षेत्र त्याच्या वडिलांकडे. अर्ध्या एकरामध्ये नुसता राजवाडाच होता त्याचा. अर्ध्या एकरामध्ये एवढं मोठे संपत्ती. हळूहळू दोघे मोठे होऊ लागले. 10वी पास झाले. पण करणची घरची गरीब परिस्थिती असल्यामुळं करणला काय पुढचं शिकता येईना. पण अर्जुन म्हणाला, आई बाबा मला पुढे शिकायचंय. काय म्हणला? आई बाबा मला पुढे शिकायचंय. काही करा, मला परदेशामध्ये पाठवा, नाही तर काही करा, मला पुढचं शिकायचंय. आई बापाचा एकूणता एक मुलगा होता. मग आई बापांना त्याला पाठवावंच लागतं. कुठं पाठवावं लागलं? अमेरिकेमध्ये तो मुलगा गेला, निघून गेला, बाहेर शिकायला गेलाय, बाहेर देशामध्ये शिकतोय. शिक्षण पूर्ण झालं, नोकरीला लागला, स्वतःचा भला मोठा कारखाना उभा केला. पण आई बापाला त्याने फोन काय केला नाही. इकडे आई वडील चिंतेमध्ये वृद्ध झालेत. आई बाबा आता म्हातारपणामध्ये आले. दिवसामागून दिवस निघून गेले, वर्षामागून वर्ष निघून गेले. पण त्या अर्जुनचा काय आपल्या आई वडिलांना फोन आला नाही. आई वडील चिंतेमध्ये ग्रस्त झाले. वडील आता म्हातारपणात आलेले आहेत. वडिलांचा काही काळ असतो, काही कारणास्तव वृद्ध काळामुळे निधन झालं. गावकऱ्यांनी त्या वडिलांच्या मुलाला म्हणजे अर्जुनला फोन केला. राजा, अरे तुझे वडील मरण पावलेत राजा, तुला यावं लागेल रे. राजा, तुझे वडील मरण पावलेत, तुला यायला लागन अर्जुना, तुला यायला लागन. अर्जुन कसा म्हणतोय? काका खरंच आलो असतो, पण मला इकडे लय काम आहे. आय एम बिझी. इंग्लिश मध्ये उत्तर दिलं त्याने. आय एम बिझी म्हटला. बाबांच्या अंत्यक्रिया इकडे यांनी गावकऱ्यांनी पूर्ण केल्या. सगळे विधी झाले. दिवसामागून दिवस उलटू लागले. 6-7 महिने झाले या गोष्टीला. शेतामध्ये राबण्याकरता कोण राहिलं नाही. 100 एकर क्षेत्र आता पडीक पडलेलं आहे. आता ते एकटी आई एवढ्या मोठ्या अर्ध्या एकरामध्ये राजवाडा आहे. छोट्याशा खोलीमध्ये एका कोपऱ्यामध्ये जाऊन पुसपुसत राहते. माझा राजा कवा येणार, माझा बाळ कवा येणार. अहो नवऱ्याचं दुःख तिने साईडला ठेवलंय, पण ती म्हणते माझा राजा कवा येणार, माझा बाबड्या कवा येणार. काव माता लोक, तुमचा मुलगा बाहेर गेला, तुम्हाला आठवण नाही येणार तुमच्या मुलाची? होय, तीच तशीच आई आठवण काढते. अहो आठवण काढता काढता त्या आईने सुद्धा जीव सोडला. कोणत्या? त्या आईने सुद्धा तिचा जीव सोडला. गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्या मुलाला फोन केला. आणि मुलाला फोन केल्याच्या नंतर गावकरी म्हणू लागले, अरे राजा, अर्जुन तुझी आई सुद्धा आता मरण पावली. राजा, तू वडिलांच्या अंत्यक्रियेला आला नाही, तुझ्या वडिलांच्या शेवटच्या दिवसांमध्ये आला नाही, आईंच्या अंत्यक्रियेला तरी रे राजा, तुलाच विधी पूर्ण करायच्यात पुढच्या. असं म्हटल्याच नंतर तो काय म्हणतो? काका मी खरंच आलो असतो, पण मला लय काम आहे. आय एम बिझी. परत एकदा उत्तर दिलं. गावकऱ्यांनी सुद्धा फोन ठेवून दिला. आईचं सुद्धा अंत्यक्रिया गावकऱ्यांनीच पूर्ण केल्या. हळूहळू दिवस उलटू लागले. राजवाड्याला भला मोठा टाळा लागला. राजवाडा आता बंद पडला, पडीक पडलाय. कोण राहणारच राहिलं नाही ना आता आतमध्ये कोणतरी त्या राजवाड्यात. जमीन सुद्धा पडीक पडली. इकडं करणच्या मुलीचं लग्न जवळ आलं. करण कोण आहे ना लक्षात?
कारण त्या गावातल्या मुलाच्या मुलीचं लग्न आलं। त्या मित्राने आपल्या मित्राला फोन केला, आपला असा एक मित्र होता, बाहेर देशामध्ये गेल्या, निदान आपला फोन तरी उचलणं असा विचार करून त्याने त्याला फोन केला, अर्जुनाला फोन केला। अरे अर्जुना, आठवतोय का मी करण, तुझा मित्र करण, जीवाला जीव देणारा? अरे एका ताटामध्ये आपण शाळेमध्ये भात खाल्लाय, आठवतो का नाही रे? मी आठवतो का नाही? असं म्हटल्याच्या नंतर अर्जुन म्हणाला, अरे तुला कसं विसरणार, अख्ख्या अमेरिकेत एवढे दिवस काढले पण तुझी आठवण आल्याशिवाय राहिली नाही। असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणला, अरे मित्र तुझा मित्र आहे, पण तुला त्या आई वडिलांची आठवण नाही का आली? तू आई वडिलांच्या अंत्यक्रियेला सुद्धा आला नाही, तू तुझ्या आई वडिलांच्या अंत्यक्रियेला सुद्धा आला नाही। असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला, काम काय ही बोल, काय काम काय ही बोलाली? तो म्हणाला, ऐक, माझं काहीच काम नाही, पुढल्या महिन्यात 15 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे, त्या लग्नामध्ये तुला यायचंच आहे, तू माझा जर का खरा मित्र असशील ना तर तू माझ्या मुलीच्या लग्नाला येशील। असं म्हटल्याच्या नंतर लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले, लग्न मंडप तयार झाला, इकडून त्या मुलाने फ्लाईटची तिकीट बुक केली, गावामध्ये आला, गावामध्ये आल्याच्या नंतर लग्नाचा दिवस उगवला, 15 तारीख उगवली। लग्नाच्या मंडपामध्ये एका कोपऱ्यात खुर्चीवरती तो बसलेला आहे, खुर्ची बसलेला आहे, एका कोपऱ्यामध्ये आपली खुर्ची टाकून बसले। गावकरी आले, गावकरी त्याला म्हणू लागले, अरे नालायका, तुला लाज वाटते का? तू आई वडिलांच्या अंत्यक्रियेला आला नाही। अरे नालायका, तुला लाज वाटते का? तू तुझ्या आई वडिलांच्या अंत्यक्रियेला आला नाही, आता कशाला आलाय तू? असं म्हटल्याच नंतर आई वडिलांसाठी मायादया निर्माण झाली। तो म्हणाला, माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला मी आलोय, माझ्याकडनं चुकी झाली। ते म्हणाले, अरे तुझे 100 एकर क्षेत्र आहे, कोण पाहणार तुझ्या त्या 100 एकर क्षेत्राला? वय महाराज, असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला, मला काही शेतीकडे जायला जमणार नाही, मी राजवाड्याकडे एकदा फेरफटका मारून येतो। राजवाड्याकडे निघाला तो मुलगा, राजवाड्याकडे निघाला, गाव शहरामधून आलेला, बाहेर देशामधून आलेला राजवाड्याकडे निघाला तो मुलगा। राजवाडा समोर आलाय, भली मोठी मोठी झाडं त्या राजवाड्याच्या कडेने उभा राहिलेत। त्याने थोडस पाहिलं, राजवाड्याकडे पाहिलं, पडीक राजवाडा पडलेला आहे, कुलूप भला मोठा टाळा त्या राजवाड्याच्या दरवाजाला लावलेला होता। शेजारचा खडगा उचलला, दरवाजावरती टाकला, दरवाजावरती टाकल्याच्या नंतर दरवाजाचं कुलूप तुटलं, आतमध्ये प्रवेश घेतला तर आतमध्ये पाहतो तर काय सगळं अस्त व्यस्त पडलेलं आहे, सगळीकडे सगळं अस्तव्यस्त पडलेलं आहे। काय करायचं हा विचार करून आतमध्ये फिरायला लागला। आतमध्ये फिरतोय, किचन मध्ये गेला आणि विचार करतोय, माझी आई याच किचन वाट्यावरती स्वयंपाक करायची आणि याच जागेवरती बसून ती माझी आई मला जेवण चारायची, असा विचार करतोय। पण काय फायदा, अरे तो आलाच नाही तुझ्या आईच्या आणि वडिलांच्या अंत्यक्रियेला। तू बाजूला गेला आणि झोपाळ्याकडे पाहिलं, झोपाळ्याकडे गेल्याच्या नंतर म्हणतोय, अहो याच झोपाळ्यावरती माझे वडील मला रात्रीच्या गोष्टी सांगायचे, नाही तरच मला झोपवायचे। अरे काय फायदा? तो म्हटला, आता विचार करून फायदा नाही। 5 मिनिटाच्या आतमध्ये त्याने 500 माणूस बोलवला आणि अख्खा राजवाडा साफ करून टाकला। ऑइल पेंटने अख्खा राजवाडा सोन्यासारखा चमकावला। संपला माझा दृष्टांत, सिद्धांताकडे वळूया। सांगण्याचं तात्पर्य एवढंच, तो शहरामध्ये राहणारा मुलगा म्हणजे तो भगवान परमात्मा आहे आणि तो गावामध्ये राहणारा करण म्हणजे संत आहे। तो राजवाडा म्हणजे पृथ्वी आहे आणि त्या राजवाड्यामधली घाण म्हणजे राक्षस आहेत। जेव्हा संत त्या भगवान परमात्मा मोकळेपणाने आवाज मारतात, श्रद्धा करतात ना, तेव्हा तो भगवान परमात्मा अवताराला येत असतो आणि अवताराला आल्याच्या नंतर हलक्या हाताने त्या राक्षसांचा विनाश करत असतो। विठ्ठल माझ्या भगवान परमात्म्याने नवे आहो अनंत अवतार धारण केले। कोणासाठी अवतार धारण केले? फक्त भक्तांसाठी अवतार धारण केले। पण त्या अवतारांपैकी मुख्य अवतार फक्त 10 आहेत। कोणते अवतार? मत्स्य, कत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कल्की, बौद्ध, असे 10 अवतार, मेन अवतार भगवान परमात्म्याने धारण केले। कोणासाठी अवतार धारण केले? आपल्यासाठी। का बरं एवढे 10 अवतार धारण केले? पहिल्या अवताराकडे पाहूया। कोणता पहिला अवतार? मत्स्य अवतार। मत्स्य अवतार भगवान परमात्म्याने कशाकरिता धारण केला? त्याचं कारण सुद्धा तसंच होतं। ब्रह्मदेवाचे वेद जेव्हा शंकासुर नावाच्या राक्षसाने ना पळून नेऊन समुद्रामध्ये लपवले होते ना, तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने पहिला अवतार धारण केला। त्या अवताराचं नाव काय? मत्स्य अवतार धारण केला। आणि धारण केल्याच्या नंतर माझ्या भगवान परमात्म्याने पहिलं काम केलं ते म्हणजे ब्रह्मदेवाचे ते वेद पुन्हा एकदा आणले आणि त्या राक्षसाचा वध केला। कोणत्या राक्षसाचा? त्या शंकासुर नावाच्या राक्षसाचा। कशाकरिता अवतार घेतला? वेद नेता शंकासुरी मत्स्य अवतार होय हरी, याकरिता माझ्या भगवान परमात्म्याने पहिला अवतार धारण केला। विठ्ठल
दुसऱ्या अवताराकडे वळूया. दुसरा अवतार माझ्या भगवान परमात्म्याने धारण केला. त्या अवताराचं नाव काय? वराह अवतार धारण केला. वराह म्हणजे सुकर आणि सुकर म्हणजे डुक्कर. आता तुम्ही म्हणता डुकराचा अवतार तुझ्या भगवान परमात्म्याने कशाला धारण केला? त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. जेव्हा पृथ्वीवरती समुद्र मंथन करायचं चालू होतं, पृथ्वीवरती समुद्र मंथन करायचं चालू होतं, तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने अवतार घेतला. त्या अवताराचं नाव म्हणजे सुकर. असा अवतार माझ्या भगवान परमात्म्याने धारण केला. दुसरा अवतार धारण केला विठ्ठल. माझ्या भगवान परमात्म्याने कच्चे अवतार धारण केला. कारण जेव्हा समुद्र मंथन करायचं चालू होतं ना, तेव्हा भगवंताने देवाधिकांनी समुद्रामध्ये मंदलाचल नावाचा पर्वत समुद्रामध्ये आणून ठेवला. ना आता एवढा मोठा तो मंदलाचल पर्वत फिरवायचा कसा हा विचार करून माझ्या त्या शंभू शंकराच्या गळ्यामधील वाकसुकी नावाचा साप काढला आणि त्या मंदलाचल नावाच्या पर्वताला गुंडाळला. आणि गुंडाळल्याच्या नंतर समुद्र मंथन चालू झालं. मुखाची बाजू त्या सापाच्या मुखाची बाजू राक्षसांना दिली आणि शेपटीची बाजू देवांना दिली. समुद्र मंथन चालू झालं. जसं समुद्र मंथन चालू झालं, पर्वत फिरला की बुडायचा, पर्वत फिरला की बुडायचा. असं समुद्र मंथन चालू झालं. तेव्हा देवादिकांनी भगवान परमात्म्याची आराधना केली. तेव्हा भगवान परमात्म्याने अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव म्हणजे कच्चे अवतार. कासवाचा अवतार माझ्या भगवान परमात्म्याने धारण केला. धारण केल्याच्या नंतर माझ्या भगवान परमात्म्याने एवढा मोठा तो मंदलाचल पर्वत आपल्या पाठीवरती विराजमान केला. आज सुद्धा तुम्ही जाऊन बघा, कासवाच्या पाठीवरती हात फिरवा, भला मोठा दगड जरी त्या पाठीवरती टाकला ना, सहजासहजी तुटत नाही. असा अवतार माझ्या भगवान परमात्म्याने धारण केला. पुन्हा एकदा समुद्र मंथन चालू झालं. समुद्र मंथनामधून 14 रत्ने बाहेर निघाली. कशाकरिता धारण केला माझ्या भगवान परमात्म्याने दुसरा अवतार? रसा तळा जाता अवनी, तळी कासव चक्रपाणी. दुसऱ्या अवताराचं नाव म्हणजे कच्चे अवतार विठ्ठल. अवतार वराह अवतार धारण केला. कशाकरिता धारण केला? त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. जेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने अवतार धारण केला, कशाकरिता अवतार धारण करायला लागला? हिरण्याक्ष नावाचा एक राक्षस होता. काय नाव त्या राक्षस? थोडीशी अवघड पण ठेवा द्या ना. आता काय करता? हिरण्याक्ष नावाचा राक्षस आहे आणि त्या राक्षसाला असं वरदान भेटलं, तू काही पण करू शकतो, कोणाला पण काही पण करू शकतो असं वरदान भेटलं. मोठ्याची मोठी गोष्ट उचलून कुठं बी नेऊ शकतो असं वरदान भेटल्यानंतर त्या हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने डायरेक्ट पृथ्वीत उचलली, समुद्रामध्ये नेऊन गाळात नेऊन लपून ठेवले. कुणी? त्या हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने. तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने तिसरा अवतार धारण केला, सुकर अवतार धारण केला आणि ते समुद्रामध्ये लपवलेली पृथ्वी शोधून काढली. आणि शोधून काढल्याच्या नंतर आता एवढ्या गाळामध्ये गुंतलेली पृथ्वी कशी काढायची? आपल्या समोरच्या 2 दातावरती भगवान परमात्म्याने पृथ्वी उचलली, समुद्राच्या बाहेर आले, त्या हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचा वध केला आणि पुन्हा एकदा पृथ्वी होती त्या जागेवरती विराजमान केली. कशाकरिता अवतार धारण केला? हिरण्याक्ष नेता धरा आपण सुकर पै झाला. डुकराचा अवतार माझ्या भगवान परमात्म्याने धारण केला फक्त आपल्या भक्तांसाठी विठ्ठल. चौथ्या अवताराकडे वळूया. माझ्या भगवान परमात्म्याने पुन्हा एकदा अवतार धारण केला. 3 अवतार झाले. पहिला अवतार कोणता? गेलं डोक्यावरनं पाणी. मत्स्य अवतार भगवान परमात्म्याने धारण केला. कोणता? पहिला. दुसरा अवतार कच्छ आणि तिसरा वराह. ध्यानात ठेवा. परत एकदा प्रश्न विचारला असं बोम नाही झाली पाहिजे. बोलत राहा, जरा फ्रेश वाटतं माणसाला. कीर्तन करायला बी जरा वाटतं, बरं वाटतं. बोलत राहा. हसता हसता आपलं कीर्तन संपूया विठ्ठल. चौथ्या अवताराकडे वळूया. माझ्या भगवान परमात्म्याने चौथा अवतार कशाकरिता धारण केला? त्या अवताराचं नाव म्हणजे नरसिंह भगवान परमात्म्याचा अवतार धारण केला. त्या अवतार धारण करण्याचं कारण सुद्धा तसंच होतं. कशाकरिता माझ्या भगवान परमात्म्याने नरसिंह भगवंताचा अवतार घेतला? हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. त्याने त्या भगवंताची आराधना केली होती, ब्रह्मदेवाची आराधना केली होती. त्या आराधनेला, त्या स्तुतीला पाहून भगवंत आले आणि आल्याच्या नंतर त्याला वरदान देण्याचं ठरवलं. कोणी? ब्रह्म
ब्रह्मदेवाने वरदान द्यायचं ठरवलं आणि वरदान द्यायचं ठरवल्याच नंतर आता राक्षसच होता तो मागून मागून काय मागणार, अमर व्हायचंय मला, असं अमर व्हायचंय ही वरदान मागितल्याच्या नंतर ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु, तुला वरदान दिलं. आता काय वरदान दिलं, अमर व्हायचं. आता अमर व्हायचं वरदान तर देऊ शकत नाही कोण शक्यतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले एक काम कर, तुला अमर तर मी बनवू शकत नाही पण दुसरं एक वरदान देऊ शकतो. काय मागून मागून त्याने काय मागितलं, माझा मृत्यू दिवसा नाही झाला पाहिजे, माझा मृत्यू रात्री झाला नाही पाहिजे. कुठं दिवसा रात्री झाला नाही पाहिजे, घराच्या आत माझा मृत्यू झाला नाही पाहिजे, घराच्या बाहेर सुद्धा माझा मृत्यू झाला नाही पाहिजे. कोणत्या अस्त्राने माझा मृत्यू नाही झाला पाहिजे, कोणत्या शस्त्राने माझा मृत्यू नाही झाला पाहिजे. मानवाच्या, पक्षाच्या, प्राण्याच्या, देवाच्या हातून माझा मृत्यू झाला नाही पाहिजे. असं वरदान त्याने ब्रह्मदेवाकडे मागितलं. आता दिवसा बी नाही मरणार, रात्री बी नाही मरणार, घरात नाही मरणार, बाहेर नाही मरणार, कोणत्या अस्त्राने नाही मरणार, शस्त्राने नाही मरणार, माणूस पण मारू शकत नाही, पक्षी पण मारू शकत नाही, देव पण मारू शकत नाही. आता असं वरदान भेटलं म्हणले होते, अमरच झाला ना. होय, अमरच झाला, वरदान भेटलं. ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु, दिलं तुला वरदान. पण आता देवालाच त्या राक्षसाला का मारवायचं होतं, त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. आता पद भेटलं, विठ्ठल आता राक्षस आपल्या राज्यामध्ये आला आणि आल्याच्या नंतर त्याला जराशी आपल्या अंगामधला नाही का वळवळ वळवळ करू वाटली. आता पद भेटलं म्हणलं थोडंसं नको का वळवळ करायचं. आता सरपंचकीचे इलेक्शनच्या आधी सगळे लाईटीन बलन खांबांवर असतात, नंतर कुठं जातात ते. होय, तसंच तर झालंय ना. आता त्या राक्षसाला पद भेटलं आणि पद भेटल्याच्या नंतर तो खाली आला आणि म्हणला कोणीच आजपासनं त्या भगवंताची, त्या देवाधिकाची आराधना नाही करायची तर फक्त या हिरण्यकश्यपूनं माझ्याकडे बोट करताय माही नाही त्या राक्षसाची माझीच आराधना करायची, फक्त हिरण्यकश्यपूची आराधना करायची. अशी दौंडी पिटवल्याच्या नंतर अधर्म वाढू लागला, धर्म पाण्यामध्ये बुडू लागला, अधर्म वाढू लागला. जिकडे पाहावं तिकडे हाहाकार वाजू लागला, सगळीकडे मंदिरं तुटू लागली. आणि त्यानंतर त्याच हिरण्यकश्यपूची पत्नी म्हणजे आदिती भगवान परमात्म्याची खूप मोठी भक्त होती. इतकी मोठी भक्त होती, भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय तिला राहतच नव्हतं. पण आपल्याच पतीने अख्ख्या राज्यामध्ये दौंडी पिटवली, भगवंताची आराधना नाही करायची. हा ये बाई तुझच कमी होती. भगवान परमात्म्याची आराधना केली. आराधना करणारी ती हिरण्यकश्यपूची पत्नी कोण, आदिती खूप आराधना करणारे. पण आपल्याच पतीने सांगितले देवाची आराधना नाही करायची, देवाची पूजा नाही करायची, देवाची स्तुती नाही करायची, असं ठरवलंय. ती पण देवाची आराधना स्तुती विसरून गेली. असंच एक दिवशी आपल्या घराच्या बाहेर वाट्यावरती बसले आणि वाट्यावरती बसल्याच्या नंतर मुंडका आपल्या मांडीमध्ये घालून बसले आणि तिकडून आवाज आला नारायण नारायण श्रीमन नारायण 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 म्हणा सर्वांनी नारायण 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 नामचिंतन कानावरती आलं. आणि आल्याच्या नंतर आदितीने नारायणाकडे पाहिलं. समोर पाहते तर काय, समोर आपल्या समोर साक्षात नारद मुनी उभे. नारद मुनींकडे पाहिल्याच्या नंतर आदिती त्यांना विचारू लागले, नारद मुनी आमच्या राज्यामध्ये असं घडलंय, आमच्या राज्यामध्ये माझ्या स्वतः पतिदेवांनी सांगितले की भगवान परमात्म्याची आराधना नाही करायची, त्या भगवंताची स्तुती नाही करायची, असं माझ्या पतिदेवांनी सांगितले. काय करू असं चिंताग्रस्त होऊन नारद मुनींकडे ते म्हणजे नारद मुनी म्हणाले चिंता करू नको, मी आहे ना, चिंता करू नको. असं म्हटल्याच्या नंतर नारद मुनी म्हणाले जेव्हा तू आणि हिरण्यकश्यपू समागम करताना तेव्हा हिरण्यकश्यपूला तो प्रश्न विचारायचा. काय प्रश्न विचारायचा? हिरण्यकश्यपूला तो विचारायचा की आपल्या राज्यामध्ये कोणाचं नामचिंतन करायचं नाही. तेव्हा हिरण्यकश्यपू तुला उत्तर देईल नारायणाचं. पुन्हा एकदा तू त्याला प्रश्न विचारायचा कोणाची आराधना नाही करायची, तेव्हा तो उत्तर देईल नारायणाचे. सतत तू त्याला प्रश्न विचारायचं, उत्तर देऊन तो फक्त एवढंच उत्तर देणार नारायणाचे नारायणाचे. सगळं काही ठीक होईल. आणि बरोबर त्याच रात्री आदिती आणि हिरण्यकश्यपू समागम करत होते. नारद मुनींनी सांगितल्यासारखं बरोबर तसंच घडायला लागलं. हिरण्यकश्यपू आणि आदिती समागम करत असताना आदितीने हिरण्यकश्यपूला प्रश्न विचारायचा, कोणाची आराधना नाही करायची? हिरण्यकश्यपू म्हणायचा नारायणाची. कोणाची स्तुती नाही करायची? हिरण्यकश्यपू म्हणायचा नारायणाची. कोणाची पूजा नाही करायची? हिरण्यकश्यपू म्हणायचा नारायणाची. असं करता 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 आदितीच्या उदरामध्ये गर्भ तयार झाला. अहो
गर्भ असा तसा तयार नाही झाला. नारायण 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 नाम चिंतन करता करता गर्भ तयार झाला. अहो दिवसा मागून दिवस उलटू लागले. त्या आधी तिला एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव तिने ठेवलं भक्त प्रल्हाद. राक्षसाच्या कुळामध्ये हरिभक्त तयार झाला. राक्षसाच्या कुळामध्ये हरिभक्त तयार झाला. दिवसा मागून दिवस उलटू लागले. त्या भक्त प्रल्हादांना नामचिंतनाची गोडी लागू लागली. नामचिंतन जिकडे जाईल तिकडे नामचिंतन, सतत नामचिंतन. कोणतं नामचिंतन? नारायण नारायण बद्री नारायण हरे नारायण 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 बद्री जिकडे जाईल तिकडे नामचिंतन, कंटिन्यू सतत नामचिंतन. ही गोष्ट एक दिवशी त्या राक्षसाला कळाली. राक्षसाला कळाल्याच्या नंतर त्याने विचार केला, आपण आपल्या मुलाला आहे ना राक्षसांच्या शाळेमध्ये पाठवलं ना तर नामचिंतन विसरून जाईल, तर तो नामचिंतन विसरून जाईल असा विचार करून त्याला राक्षसांच्या शाळेमध्ये अहो स्वतःच्या वडिलांनी त्या मुलाला राक्षसाच्या शाळेमध्ये पाठवलं. पण माझा भक्त प्रल्हाद काही साधा होता का? अहो त्या राक्षस सवंगड्यांना घेऊन सुद्धा नामचिंतन चालू केलं. कोणतं हो नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण नामचिंतन चालू केलं. अहो ही गोष्ट आता त्या हिरण्यकश्यपूला कळाली. इतका राग आला त्या राक्षसाला. आपणच राज्यामध्ये दौंडी पिटवली की नामचिंतन करायचं नाही, पण आपलाच मुलगा नामचिंतन करतोय. अहो त्याला इतकी गोष्ट खटकली की आपल्या मुलाचा वध करायचा ठरवला. कसा वध करायचा ठरवला? उकळत्या तेलामध्ये आपल्या मुलाला तळायचं ठरवलं. उकळत्या तेलामध्ये त्या भक्त प्रल्हादांना तळायचं ठरवलं. सगळे तयारी झाली. उकळत्या तेलामध्ये भक्त प्रल्हादांना टाकले, पण भक्त प्रल्हादांचं लक्ष विचलित झालं नाही. भक्त प्रल्हादांचा भक्त नामचिंतनाकडे लक्ष आहे. नारायण 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 नामचिंतन चालू आहे. अहो उकळतं तेल सुद्धा बर्फासारखं थंड झालं. याला तर म्हणतात नामचिंतनाची ताकद. याला तर म्हणतात नामचिंतनाची ताकद. पहिली शिक्षा नकामी गेली. दुसरी शिक्षा काय द्यायची? दुसरी शिक्षा द्यायची ठरवली. उंच टेकडीवरती, डोंगराच्या टेकडीवरती भक्त प्रल्हादांना नेण्यात आलं आणि उंच टेकडीवरनं माझ्या भक्त प्रल्हादांना ढकलून देण्याचा प्रयत्न केला. अहो भक्त प्रल्हाद हवेमध्ये फिरतायत, जमिनीच्या दिशेने येत आहेत. माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताला अलगद हातामध्ये उचललं आणि साईडला नेऊन ठेवलं. माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताला साईडला ठेवलं. तिसरी शिक्षा द्यायची ठरवली. काय शिक्षा द्यायची ठरवली? होलिकेला बोलवलं. आपल्या बहिणीला लक्ष देऊ नाही का? दरवर्षी आपण जे होळी साजरा करतो ना त्याचं कारण याच्यामध्ये. होलिकेला बोलवलं आणि होलिकेला सांगितलं की माझा पुत्र आहे भक्त प्रल्हाद, नामचिंतन करतोय, त्याचा वध करायचा आहे, पण तो वध नाही, शिक्षा म्हणून त्याचा वध झाला पाहिजे. सगळ्यात तयारी झाली. गावाच्या मधोमध, एवढ्या मोठ्या राज्याच्या मधोमध होळी रचण्यात आली. रचण्यात आल्याच्या नंतर होलिकेच्या शेजारी भक्त प्रल्हाद उभा आहे. भक्त प्रल्हाद एवढी 3-3.5 वर्षाचा तो मुलगा आपल्या आत्याला प्रश्न विचारतोय, काका तू कशा करता एवढं सगळं चाललंय, काहीतरी झालंय का? एवढा तो मुलगा हो बारीक 3-3.5-4 वर्षाच्या मुलाला काय कळतंय हो? तो आपल्या आईला प्रश्न, आज तुला प्रश्न विचारतोय. आज तो म्हणले आपल्याला मज्जा येणार आहे, खूप मज्जा येणार आहे. असं म्हणून होलिकेने आपल्या मांडीवरती भक्त प्रल्हादांना घेतलं आणि घेतल्याच्या नंतर खालून अग्नी डाग देण्यात आला. अग्नी अग्नी अग्नी. त्या होलिका नावाच्या राक्षसीनेला आहे ना असं वरदान होतं, साधे चटके सुद्धा शरीराला बसणार नाही. किती सुद्धा अग्नीमध्ये ती जरी गेली ना तरी तिच्या शरीराला साधे चटके सुद्धा बसणार नाही असं वरदान त्या होलिकेला होतं. भक्त प्रल्हाद होलिकेच्या मांडीवरती बसलेले आहेत. खालून अग्नी डाग दिला. आग 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 उसळ्या मारून अग्नी बाहेर येतोय. आवतीला वरदान होतं, साधं शरीराला चटके बसणार नाही. ती सुद्धा जळून राख झाली. ती सुद्धा जळून राख झाली. नामचिंतनाची ताकद माझ्या भक्त प्रल्हादांच्या शरीराला साधे चटके सुद्धा उठले नाही. साधे
साधे चटके सुद्धा उठले नाही. याला तर म्हणतात नामचिंतनाची ताकद. अहो आता या शिक्षा तर नकामी गेल्या. हिरण्यकश्यपूला राग आलाय. अरे आपलाच पुत्र नामचिंतन करतोय, आपलाच पुत्र नामचिंतन करतोय. हिरण्यकश्यपूला राग आलेला आहे, खूप राग आलेला आहे. हिरण्यकश्यपू रागाच्या भरात त्या मुलाला म्हणाला, आपल्या मुलाला म्हणाला, अरे बाळ प्रल्हादा, कोठे तुझा भगवान परमात्मा? अरे प्रल्हादा, कोठे तुझा भगवान परमात्मा? तुझा भगवान परमात्मा सुद्धा मला पाहायचा आहे, तुझा भगवान परमात्मा सुद्धा मला पाहायचा आहे. असं म्हटल्याच्या नंतर चिमुरड ते बारकाचं लेकरू, 3.5-4 वर्षाचं लेकरू आपल्या बाबांना म्हणते, बाबा माझा भगवान परमात्मा कोठे नाही? चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा बसलेला आहे, चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा बसलेला आहे. अरे कुठे तुझा भगवान परमात्मा? कोठे तुझा भगवान परमात्मा? त्या खांबामध्ये तुझा भगवान परमात्मा आहे का? एका खांबाकडे बोट करून हिरण्यकश्यपू राक्षस म्हणतोय, त्या खांबामध्ये तुझा भगवान परमात्मा आहे का? भक्त प्रल्हाद चिमुरड बारकासाची म्हणतोय, हो बाबा त्या खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे, त्या खांबामध्ये सुद्धा माझा भगवान परमात्मा आहे. राक्षस त्या खांबाकडे गेला, धपाधप धपाधप पाऊल टाकत त्या खांबाकडे गेला. संदेशी लाट मारली, कडकड 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 आवाज झाला. आणि झाल्याच्या नंतर तेथे माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म झाला. किती अवतार झाला? 4था अवतार. नरसिंह भगवान के भगवान परमात्म्याचा अवतार झाला. 4था अवतार झाल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने त्या राक्षसाकडे वळून पाहिलं. गुरगुरतायत माझे भगवान परमात्मा. कसा अवतार धारण केलाय माझ्या भगवान परमात्म्याने? कमरेपासून खाली मानवाचं शरीर आहे, कमरेपासून वरती सिंहाचं शरीर आहे. गुरगुर गुरगुर करत माझा भगवान परमात्मा त्या राक्षसाकडे पाहतोय. अरे माझ्या भक्ताला त्रास देतो का? भगवान परमात्मा म्हणतोय मनातली मनात, माझ्या भक्ताला त्रास देतो? अरे आलोय ना, आता मी आलोय ना. भक्त प्रल्हादांनी चिंता सोडून दिली. भक्त प्रल्हाद नामचिंतन करत आहे. त्या राक्षसाच्या अंगावरती झेप घेतली. गोरज मुहूर्त झाला, दिवस नाही रात्र नाही. एका घराच्या उंबऱ्यावरती आपल्या मांडीवरती त्याला आडवं पाडलं. अहो आडवं पाडल्याच्या नंतर तो राक्षस म्हणू लागला, अरे तू माझा वध काय करणार? माझा वध तर दिवसा पण नाही रात्री पण नाही. भगवान परमात्मा कसे म्हणतात, नीटनेटकं बाहेर वळून पहा, दिवस आहे की रात्र? गोरज मुहूर्त झालाय, दिवस पण नाही रात्र पण नाही. तो म्हणाला माझा मृत्यू जमिनीवर पण नाही आणि अवकाशात पण नाही. तो म्हणाला नीटनेटकं पहा, जमिनीवर सुद्धा नाही तू आणि अवकाशात पण नाही. तो म्हणाला माझा मृत्यू घराच्या आत पण नाही आणि घराच्या बाहेर पण नाही. भगवान परमात्मा म्हणताय, तारा आपण एका घराच्या उंबऱ्यावरती बसलोय, घरात पण नाही आणि बाहेर पण नाही. आणि राहिलं काय तर अस्त्र शस्त्र. अरे अस्त्र शस्त्र तर माझ्या हातात नाही. शेवटची गोष्ट, मानव, प्राणी, भगवान आणि पक्षी आहे का माझ्यामध्ये कोणते लक्षण? राक्षसाला आता कळलं की आपला मरण जवळ आलेले. भगवंताने आपल्या नखांनी त्याचं पोट फाडलं, टरटर टरटर पोट फाडलं, आतडी कातडी बाहेर फेकून दिली. कोणासाठी? भगवान परमात्म्याने अवतार धारण केला, भक्तासाठी, त्या भक्त प्रल्हादांसाठी माझ्या भगवान परमात्म्याने 4था अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव म्हणजे नरसिंह भगवान परमात्मा विठ्ठल. कोणता अवतार झाला आता? काय चालू होतं आपलं? म्हणा कीर्तन. काय चालू होतं? पूर्ण स्वर्ग त्याने जिंकून घेतलं होतं. इंद्राला आता टेन्शन येऊ लागलं, आपण राहायचं कुठं? तेव्हा इंद्र भगवान परमात्म्याने भगवान परमात्म्याची आराधना केली. भगवान परमात्म्याने तेव्हा 5वा अवतार धारण केला, वामन अवतार धारण केला. आणि वामन अवतार धारण केल्याच्या नंतर त्या बळीराजाच्या राजदरबारासमोर गेले आणि गेल्याच्या नंतर त्या बळीराजाला भिक्षा मागू लागले की मला दान पाहिजे, मला दान पाहिजे, मला भिक्षा पाहिजे. तेव्हा तो बळीराजा म्हणाला, काय भिक्षा पाहिजे माग. तो बळीराजा दानशूर होता, काही सुद्धा देण्यासाठी तयार होता. ते म्हणाले मला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. किती पावलं? 3 पावलं. माझ्या भगवान परमात्म्याने 5वा अवतार धारण केला होता. एवढी काय पोरा एवढा अवतार धारण केला होता. काय अवताराचं नाव? वामन अवतार. एका साधूंच्या अवतारामध्ये माझा भगवान परमात्मा त्या राजाच्या राजदरबारासमोर उभा आहे. राजा म्हटला, अरे 3 पावलं जमीन चल दिली. भगवान परमात्मा म्हणतोय, अरे असं मी ऐकलंय की तू संपूर्ण पृथ्वीचा राजा आहे, तू संपूर्ण स्वर्गाचा सुद्धा राजा आहे. राजाला अहंकार आला. राजा म्हणाला,
अरे तुझे ऐकले ना ते खरं खरं आहे, तुझे ऐकले ना सगळं बरोबर आहे. चल तुला दिली 3 पावलं जमीन, वचन देतो की तुला 3 पावलं जमीन देणार. असं म्हटल्याच्या नंतर माझा भगवान परमात्मा चतुरा तो शिरोमणी, माझ्या भगवान परमात्म्याने 3 पावलं जमीन मागितली. पहिल्या पावलामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने सगळी जमीन म्हणजे पृथ्वी मापून टाकली. दुसरा पाऊल टाकला संपूर्ण स्वर्ग मापून टाकलं. आता त्या राजाचं संपूर्ण राज्य संपून गेलं, कारण पृथ्वी आणि स्वर्ग सोडून त्याच्याकडे नव्हतंच काही. तर आता राजाला माझ्या भगवान परमात्म्याने प्रश्न विचारला, आता मी पाऊल कुठं ठेवू तिसरा? तेव्हा तो बळीराजा म्हणाला, माझ्या मस्तकावरती पाय ठेव. तू का म्हणे बळी, 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 तू का म्हणे तू का म्हणे बळी, तू का म्हणे बळी, तू का म्हणे जीव दिला पायात, 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 जीव दिला पायात. तू का म्हणे बळी, 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 तू का भगवान परमात्म्याने वामन अवतार धारण केला आणि त्या बळी नावाच्या राजाला थेट पाताळामध्ये पाठवलं. 6व्या अवताराकडे वळूया. माझ्या भगवान परमात्म्याने 6वा अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव म्हणजे परशुराम अवतार धारण केला. परशुराम अवतार कशाकरिता धारण केला त्याचं कारण सुद्धा तसंच होतं. जेव्हा सहस्त्रअर्जुन नावाच्या राजाचं संपूर्ण पृथ्वीवरती राज्य होतं, स्त्रियांचे छेड काढणे, साधू संतांची निंदा करणे, कीर्तनांमध्ये विक्षेप आणणे, होम हवानामध्ये विक्षेप आणणे, तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने 6वा अवतार धारण केला. त्या अवताराचं नाव म्हणजे परशुराम. ब्राह्मण कुळामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने 6वा अवतार धारण केला. आणि जेव्हा माझ्या भगवान परमात्म्याचे वडील, त्या अवतारामधले वडील जेव्हा एका होम हवनाकरती गेले होते ना, तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याच्या वडिलांच्या त्या होम हवनामध्ये विक्षेप आणला. माझ्या भगवान परमात्म्याचे वडील म्हणतायत, अरे जा, जर का तू खरंच माझा पुत्र असशील ना तर राजाचा वध करशील. तेव्हा माझ्या भगवान परमात्म्याने त्या सहस्त्रअर्जुन नावाच्या राजाचा वध केला. अहो माझ्या भगवान परमात्म्याने एवढे अवतार कशासाठी घेतले? फक्त धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या भक्तांचं संरक्षण करण्यासाठी. हेच तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात अभंगाचे. धर्म रक्षवया अवतार घेसी, धर्म रक्षवया अवतार घेसी.
जन्म सोसिये अंबरसाठी जन्म सोसिये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा अवतार आपल्याला करायचा आहे. फुले वाटून घ्या. भगवान परमात्म्याचा अवतार करायचा आहे. आनंदाचा दिवस आहे माझा. भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम अवताराला येणार आहे. कशाकरिता अवतार घेतला माझ्या भगवान परमात्म्याने? पृथ्वीवरती अधर्म वाढू लागला, धर्म बुडू लागला, तेव्हा पृथ्वी गायीच्या रूपामध्ये ब्रह्मदेवापाशी गेली. वत्सरूपे पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्रे वाही पाणी तुझ्या सांगे. ब्रह्मदेव म्हणाले, रडू नको बाळा, रडू नको. काय झालंय मला सांग, तुझी सगळी चिंता मी वेठवतो. तेव्हा पृथ्वी म्हणायला लागली, बुडवला धर्म, अधर्म झालाय फार, अशी पृथ्वी म्हणू लागली. तेव्हा ब्रह्मदेवाने देवाधिकांची मीटिंग घेतली. देवाधिकांच्या मीटिंग मध्ये असं ठरलं, अधर्म वाढू लागलाय, त्या भगवान परमात्म्याला पुन्हा एकदा अवताराला यावं लागणार आहे. तेव्हा माझा भगवान परमात्मा म्हणू लागला, चिंता करू नका, मी अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ आणि कौसल्य मातेच्या पोटी जन्माला येणार आहे. इकडे अयोध्यामध्ये वेगळंच चाललं होतं. राजा दशरथाला पुत्र प्राप्ती होत नव्हती. एका ऋषीमुनींकडे गेले. ऋषीमुनींना विचारू लागले, असं असं झाले, असं तसं तसं झाले. तेव्हा ऋषी मुनी म्हणू लागले, तुझ्या भाग्यामध्ये 4 पुत्र आहेत. किती पुत्र आहेत तुझ्या भाग्यामध्ये? 4 पुत्र आहेत. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणाला, काय करावं लागेल पण त्या 4 पुत्रांसाठी? ऋषीमुनी म्हणू लागले, पुत्र कामिष्टी नावाचा यज्ञ तुला करावा लागेल. कोणता? पुत्र कामिष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल. असं म्हटल्याच्या नंतर राजा म्हणाला, राजा दशरथ म्हणतोय, किती सुद्धा खर्च येऊ द्या पण पुत्र कामिष्टी यज्ञ करू. पण ऋषी मुनी म्हणाले, त्याच्याकरिता एक अट आहे, तुला 3 स्वापदे मारावे लागतील. 3 स्वापदे मारावे लागतील. असं कळाल्याच्या नंतर राजा दशरथाने क्षणभर विचार केला नाही, जंगलामध्ये निघून गेला. दिवसभर भर भटकतोय जंगलामध्ये, एक सुद्धा स्वापद मारता आलं नाही. पण दिवसात काळाचा नियम पहा, त्या दिवशी एक सुद्धा स्वापद मारता आलं नाही. रात्र झाली. राजा म्हणाला, विनमुख माघारी कसं जायचं? असा विचार करून राजा एका सरोवरापाशी आला. आल्याच्या नंतर बाण लावून तयार होता. बाण लावून तयार असल्याच्या नंतर तेवढ्यात तिथे माझ्या श्रावण बाळ आपल्या आंधळ्या आई वडिलांना घेऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घडवण्यासाठी चालला होता. आणि त्यानंतर रात्रीचे 1 वाजले. मध्यरात्री झालेली आहे. त्या श्रावण बाळांच्या आई वडिलांना रात्रीपासून तहान लागलेली आहे. रात्रीपासून तहान लागलेली आहे. पण आपल्या बाळाला कुठे पाठवायचं एवढ्या रात्री अपरात्री, असा विचार करून आई वडिलांनी नाही सांगितलं. पण आईला आता खूप तहान लागली. आई म्हणाली, राजा बाळा ऐक ना, थोडस तरी गळावल्या होण्यापुरतं तरी पाणी पाज. असं म्हटल्याच्या नंतर श्रावण बाळाने ती कावड एका झाडावरती लटकवली. आणि लटकवल्याच्या नंतर श्रावण बाळ जंगलामध्ये निघून गेला. आणि जंगलामध्ये निघून गेल्याच्या नंतर इकडे तिकडे पाणी शोधतोय. जिकडं पाहावं तिकडं पाणी दिसतच नाही. सगळीकडे झाडं झुडपं दिसत आहेत. अख्खं जंगल तो शोधतोय. हिंस्र प्राणी आहे. मोठ्या प्राण्यांचा आवाज येत आहे. आई वडिलांना चिंता वाटू लागली. इकडे राजा दशरथ स्वापद मारायचं म्हणून झाडाझुडपांमध्ये बाण लावून तयारच बसलेला आहे. सरोवरापाशी बसलेला आहे. कोणता तरी प्राणी पाणी नेण्यासाठी. तितक्यात माझा तो श्रावण बाळ त्या सरोवरापाशी गेला. आणि गेल्याच्या नंतर त्या सरोवरामध्ये आपला कमंडल बुडवला. अहो, त्या श्रावण बाळाला इतका आनंद झाला. आनंद आता गगनामध्ये मावाना. माझ्या आई वडिलांना तहान लागली, माझ्या आई वडिलांना मी पाणी पाजणार, असं श्रावण बाळ म्हणतोय. आनंद झालाय, अति आनंद झालाय. श्रावण बाळाने तो कमंडलू त्या पाण्यामध्ये बुडवला. नैसर्गिक आवाज झाला, गुडगुड 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 आवाज झाला. असा आवाज ऐकल्याच्या नंतर राजा दशरथाला वाटलं कोणता तरी प्राणी पाण्या पेरण्याकरता आलाय. राजा दशरथाने आपला बाण तयार केला. सप्प दिशे श्रावण बाळाच्या दिशेने बाण सुटला. डायरेक्ट जाऊन त्या श्रावण बाळाच्या छातीमध्ये तो बाण रावला.
आपला मायबाप तडपडतोय तर श्रावण बाळ निम्म शरीर पाण्याच्या आतमध्ये आहे, कमरपासून खाली श्रावण बाळ पाण्यामध्ये बुडलाय, कमरपासून वर श्रावण बाळ पाण्याच्या वरती आहे, उजव्या हातामधला कमंडल उचलण्याचा प्रयत्न करतोय, जमिनीवर पडलाय, मृत्यूच्या मुखासमोर आहे, पण एकच मनामध्ये आशा आहे, माझ्या आई वडिलांना तहान लागली, माझ्या आई वडिलांना तहान लागली, छातीमध्ये बाण रावला तरी कमंडल उचलण्याचा प्रयत्न करतोय, डाव्या हाताने प्रयत्न करतोय की तो बाण उपसून काढायचा, जसा जसा बाण बाहेर येतोय रक्त उसळ्या मारून बाहेर येतोय, वेदना होत आहेत, पण एकच आशा आहे आपल्या मनामध्ये, आई वडिलांना पाणी पाजायचंय, माझ्या आई वडिलांना पाणी पाजायचंय, बाण बाहेर निघला, बाण बाहेर निघाला, यश मिळालं, बाण निघला, रक्त उसळ्या मारून बाहेर येते, पाणी तांबडं पडलं, ते पाणी सुद्धा तांबडं पडलं, घायल पडलेलं एकच इच्छा आहे फक्त आई वडिलांना पाणी पाजायचे. राजा दशरथ तिथे आला, राजा दशरथ म्हणला, कोण रे बाळा तू, चुकून झालं, चुकून घडून गेलं रे माझ्याकडून बाळा, माझ्याकडून हुकून चुकून तुला बाण लागला. राजा दशरथाला श्रावण बाळ म्हणतोय, तुम्ही कोण आहात हे सर्व पहिल्यांदा मला सांगा. श्रावण बाळ त्या राजा दशरथाला म्हणतोय, सर्वात पहिल्यांदा मला सांगा तुम्ही कोण आहात. तेव्हा राजा दशरथ म्हणाला, अयोध्या नगरीचा राजा राजा दशरथ आहे मी. तेव्हा श्रावण बाळ म्हणाल, राजा ऐकून आहे, तुम्ही तर त्या स्वर्गातल्या इंद्राला लढाईमध्ये मदत करताना काय पराक्रम गाजवलात, एका आंधळ्या आई वडिलांच्या मुलाला मारताय तुम्ही, वाटतं का राजा तुला काहीतरी. अरे माझ्या आई वडिलांना मला सोडून काहीच, अरे दिसत नाही रे माझ्या आई वडिलांना, मला सोडून त्यांना कुठं जाता सुद्धा येत नाही, कावडीमध्ये घेऊन मी भरभर भटकतोय. अरे रात्रीपासून माझ्या आई वडिलांना तहान लागली, पण सांगितलं नाही माझ्या आई वडिलांनी मला तहान लागली, असं सांगितलं सुद्धा नाही माझ्या आई वडिलांनी की तहान लागली मला, कारण आपला मुलगा रात्रीचा अपरात्री कोठे जाणार, इतकं माझ्या आई वडिलांचं प्रेम आहे. आंधळे असले तरी काय झालं, माझे आई वडील आहेत. अरे माझे आई वडील असले तरी मी माझ्या लेकरांप्रमाणे त्या आई वडिलांना सांभाळतोय का, तर त्यांना दिसत नाही, त्यांना दिसत नाही म्हणून मी त्यांना एवढं सांभाळतोय. काय केलं राजा, जाऊ दे, पण माझं एक छोटस काम कर, मारणार आहे ना मरू दे मला, कदाचित विधी लिखित माझा मृत्यू तुझ्याच हातून असेल, कदाचित माझा मृत्यू विधी लिखित तुझ्याच हातून असेल, जाऊ दे माझा प्राण गेला तरी चालेल, पण एक माझ्यासाठी एक काम कर राजा, माझ्या त्या आंधळ्या आई वडिलांना फक्त घोटभर पाणी पाज, गळा हुबलला होऊ दे. अरे पाणी नाही भेटलं तर पाय घासू घासू, पाय घासू घासू माझे आई वडील मरण पावतील रे. रडत 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 तो मुलगा म्हणतोय, राजाने वचन दिलं, ऐक ऐक, तुला मी वचन देतो, तुझ्या आई वडिलांना मी पाणी पाजणार. हा स्वतः राजा तुझ्या आई वडिलांना पाणी पाजणार, फक्त मला माफ कर, फक्त मला माफ कर, चुकून चुकून माझ्याकडून घडून गेलं रे बाळा हे सगळं. तो मुलगा श्रावण बाळ मुलगा म्हणतोय, अहो मी तर तुला माफ करेन, हो मी तुम्हाला माफ करेन, पण माझ्या आई वडिलांना जर काही गोष्ट कळाली ना, माझ्या आई वडील तुम्हाला माफ नाही करणार, माझे आई वडील तुम्हाला माफ नाही करणार. असं म्हणून श्रावण बाळाने राजा दशरथाच्या मांडीवरती आपला प्राण सोडला. आणि त्यानंतर राजा दशरथाने सगळं झालं, राजा दशरथाच्या मांडीवर प्राण सोडला, आणि प्राण सोडल्याच्या नंतर आई वडिलांकडे गेला. आई वडिलांनी राजा दशरथाला श्राप दिलाय. काय श्राप दिलाय, पुत्र वियोगाने मरशील. राजा दशरथाला चिंता वाटू लागली, आपल्याला 4 पुत्र होणार पण पुत्र वियोगाने मरणार. त्यानंतर आई वडिलांनी सुद्धा आपला प्राण सोडलाय, पण त्या आई वडिलांनी, त्या श्रावण बाळाच्या आई वडिलांनी सुद्धा प्राण सोडलाय. राजा दशरथाला श्राप देऊन प्राण सोडलेला आहे. त्या आई वडिलांनी राजा दशरथ आपल्या नगरीमध्ये आला. राजा दशरथ आपल्या अग्नी नगरीमध्ये आल्याच्या नंतर इकडे होमाचे सर्व तयारी झाले, ऋषी मुनींनी सगळं तयार केलेलं आहे, होम होण्यासाठी तयारी झालेले. शेवटची विभूती टाकली, आणि विभूती टाकल्याच्या नंतर अग्निदेवता प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर अग्निदेवता प्रसन्न झाले. ऋषी मुनींनी हातामध्ये प्रसाद ठेवला. प्रसाद ठेवल्याच्या नंतर सांगितलं, राजा ऐक, या प्रसादाचे 3 भाग कर. किती भाग कर, 3 भाग कर. अनेक राण्यांपैकी 3 राण्यांची निवड झाली. कौसल्या माता, सुमित्रा माता आणि कैकेयी मातांची निवड झाली. 3 राण्यांची निवड झाली. आणि झाल्याच्या नंतर राजा दशरथाला सांगितलं, या प्रसादाचे 3 भाग कर आणि आपल्या 3 राण्यांना नेऊन दे. राजा दशरथाने कौसल्या मातेच्या हातावरती पहिला प्रसाद ठेवला, दुसरा प्रसाद सुमित्रा मातेच्या हातावरती ठेवला, आणि तिसरा शेवटचा प्रसाद कैकेयी मातेच्या हातावरती ठेवणार. कैकेयी मातेला राग आलाय, तिसराच प्रसाद माझ्या हातावरती का ठेवला. तेवढ्यात तो प्रसाद घाऱ्याने झडपला, अंजनी मातेच्या उदरामध्ये नेऊन घातला. त्या अंजनी मातेच्या उदरामध्ये नेऊन घातला. पुढे माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म जवळ येतोय, माझ्या भगवान परमात्म्याचा जन्म जवळ येतोय. 15 तिथ्यांपैकी एक तिथी निवडली, 9वी ही तिथी निवडली माझ्या भगवान परमात्म्याने. 8 दिवस निघून गेले.
पाहून 8 दिवस निघून गेले, 9वा दिवस उगवलेला आहे. अख्ख्या सृष्टीला आनंद झालाय. तो भगवान परमात्मा अवताराला येणार आहे. अख्ख्या सृष्टीला आनंद झालाय. अहो आपल्या सारख्या जिवंत माणसांना आनंद होईल, पण त्या झाडांना, त्या पर्वतांना, डोंगरांना सुद्धा आनंद झालाय. तो भगवान परमात्मा अवताराला येणार आहे. कौशल्या मातेला सुद्धा आनंद झालाय, सुमित्रा मातेला आनंद झालाय, कैकेयी मातेला आनंद झालाय, सगळ्यांना आनंद झालाय. भगवान परमात्म्याचा अवतार होणार आहे. भगवान परमात्म्याचा जन्माचा अभंग होईल, नंतर पुष्पवृष्टी होईल. जन्माचा अभंग घ्या. उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास. भगवान परमात्म्याचा जन्म झाला. एक सोबत एक लय कार्यक्रम त्याच्यामुळे काही जुळत नाही. आणि माझ्या कीर्तनाला गोड साथ केली आमचे बंधुराज मृदंगाचार्य यशराजजी महाराज गायकवाड यांचं मनापासून आभार. आणि उत्तम गायनाची साथ केली महाराज वैभव महाराज यांनी सुद्धा गोड गायनाची साथ केली. चाल गोड गायली. कैलास महाराज यांनी सुद्धा गोड साथ केली. लय सांभाळून घेतलं महाराज, धन्यवाद. आणि आमचे दोन्ही गुरुवर्य ज्यांच्यामुळे मी नारदाच्या गादीवरती उभा आहे, तुम्हाला उभा राहून कीर्तन सांगतोय ना, त्याचं कारण फक्त 2च माणसं आहेत त्याच्या मागे, माऊली महाराज मस्के आणि अविनाश महाराज लेकुळे. यांच्या चरणावरती दंडवत घेतो आणि आपल्या सिस्टीमचा तर नादच नाही करायचा. सिस्टीमचा तर नादच नाही करायचा. ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत माझा आवाज आला त्यांच्याकरता जोरदार एकदा टाळ्या. भगवान परमात्म्याचा अवतार केला. आपले 5 जन्म सांगून झाले, 7 जन्म सांगून झाले. कोणते? रामापर्यंत आलं. कृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म तुम्हाला माहितीच आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म तुम्हाला कळतो. शेवटचा राहिले 2 जन्म, बौद्ध आणि कल्की. बौद्ध अवतार भगवान